नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा 7 ते 10 दिवसांचा खंड. पेरलेली पिकं धोक्यात. पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज. शेतकऱ्यांच्या समोर दुबार पेरणीचं संकट. पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना वेग. जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड. यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा. धाराशिवमध्ये बोगस बियाणांमुळे शेतकरी अडचणीत. महाबीजसह विविध बियाणं कंपन्यांच्या विरोधात 54 शेतकऱ्यांच्या तक्रारी. 125 एकरांवर दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांकडून संताप. पुण्यातल्या भोरवरंदा घाट परिसरामधील भूस्खलन आणि नुकसानीची आमदार शंकर मांडेकरांकडून पाहणी. प्रशासनासोबत चर्चा करून रस्त्यावरील माती आणि राडारोडा तातडीनं हटवण्याचे निर्देश. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 50.19% पोहोचली. दौंडमधून धरणामध्ये 6,374 क्युसेक पाण्याची आवक सुरू. सध्या धरणातून कोणताही विसर्ग नाही. माण तालुक्यामध्ये जुलै महिन्यातही भीषण दुष्काळ परिस्थिती. पिकं करपल्यामुळे 3ही जलवाहिन्यांचं पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. माण नदीचं पात्र देखील कोरडं पडलं. पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना वेग. जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड. यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा. परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. सुकत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी देण्याची वेळ. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी जिल्ह्यामध्ये केवळ 21% पेरण्या पूर्ण. पिकं करपू लागल्यानं शेतकरी चिंतेत. जनावरांसाठीही पाणी विकत आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ. आणि आता पाहूयात वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये लाखो वारकरी वैष्णवांची वारी घेऊन आज जेजुरीच्या मल्हारीच्या दारी पोहोचले. संत सोपान काकांच्या सासवड नगरीला निरोप. माऊलींची पालखी पुढील प्रवासाला निघाली. आजचा मुक्काम जेजुरी इथे असणार. पालखीचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर महामार्गावर भाविकांची मोठी गर्दी. टाळ मृदंगाच्या निनादामध्ये आणि भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी उत्साहात वाटचाल करत असू. आज पालखीचा मुक्काम वरवंड इथे असणार. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या पवित्र स्मृतीशी जोडलेल्या रेडा दिंडीचे पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यातून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. पशूच्या नावाने निघणारी राज्यातली एकमेव दिंडी. श्रद्धा, इतिहास आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला देणारी ही दिंडी वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण. TV9 मराठीची एलईडी व्हॅन ठरते वारकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. एलईडी स्क्रीनवर झळकणारे वारीचे खास शर्ट. पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज पाहण्यासाठी गर्दी. दरम्यान वारकऱ्यांकडून सादर होणारे अभंग, भारूड, फुगडी आणि इतर कलागुणांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू. अहिल्यानगरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात संत निवृत्तीनाथ महाराजांचा 729वा समाधी सोहळा. कीर्तन, हरिनामाचा गजर आणि लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं परिसर दुमदुमून गेला. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली. बीड धाराशिव सीमेवरील कळंब इथे पालखीचं उत्साह स्वागत. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. संपूर्ण परिसर भक्तिमय.